ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार आणि विखे पाटील वादाचा पुढचा अंक सुरू झालाय। शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटीलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुजय विखेंनी भाजपत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। सुजयच्या भाजप प्रवेशाला पवार जबाबदार। पवारांच्या त्या वक्तव्यानंतर सुजयचा पक्षांतराचा निर्णय। राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा। सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरच्या संघर्षावर स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाला शरद पवारांना जबाबदार धरलं। शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटलांसंदर्भात केलेलं विधान दुर्दैवी होतं। याच विधानानंतर सुजयनं भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। पक्ष शिस्तीकडेच होता की महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा आपण महाआघाडी करायची, मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणत्या जागा सोडायच्या किंवा वंचित आघाडीबरोबर शेवटपर्यंत चर्चा सुरू होते। मग महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा आदला बदला आम्ही करून पाहतोय त्याची चर्चा सिस्टीम बरोबर सुरू आहे, स्क्रीनिंग कमिटीत सुरू आहे। पण तत्पूर्वी मला वाटतं हे विधान आल्याच्या नंतर शेवटी जो काही निर्णय आपल्या आजोबांसंदर्भात केलेल्या विधानाच्या संबंधी जो निर्णय डॉक्टर सुजयने घेतला असेल त्याचा तो निर्णय होता। नगरच्या निवडणुकीत सलग 3 वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता। त्यामुळे नगरची जागा काँग्रेसनं मागितली होती असा दावाही त्यांनी केलाय। दुखावलेल्या विखेंनी नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली आहे। तर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेऊ असंही त्यांनी सांगितलंय। नगर परिसरात मी जाणारच नाही मतदारसंघ परिसरात, कारण आमचे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल एवढा जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्यात भरलेला विखे कुटुंबियांबद्दल, विखे नावाबद्दल, ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या वडिलांसंदर्भात जे जे मतं व्यक्त केली आवश्यकता नसताना, त्यांचा जर आमच्या वडिलांपासूनच जर विश्वास आमच्यावर नाही आहे तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखीन त्यांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण करायचं हेच मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्यासमोर प्रश्न आहे। राधाकृष्ण विखे पाटलांची भूमिका तळ्यात मळ्यात आहे। दुसरीकडे सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलंच तोडसूक घेतलंय। आता गेलेली व्यक्ती काय सांगते, माझ्या आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी चाललोय, म्हणजे आता जर तुम्ही आई वडिलांचंच न ऐकताच आत्ताच जाणार असाल तर मग पुढं जनतेचं तुम्ही काय ऐकणार आहे? हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला तर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका। लढाई वैयक्तिक कधीच नसते, लढाई वैचारिकच असली पाहिजे, जे सध्याच्या दिवसांमध्ये दिसत नाही। सध्याच्या लढतींमध्ये वैयक्तिक खेवे दाव्यांवरती आपण येतोय, जे पूर्वी कधीच नसायचं। ती लढाई काँग्रेस विरुद्ध बाळासाहेब विखे पाटील झाली। बाळासाहेब विखे पाटलांना पाडा असं राजीव गांधींचा आदेश आला आणि शरद पवार साहेबांनी ती नियमाने राबवली। सुजय विखे पाटलांचा भाजप प्रवेश राधाकृष्ण विखे पाटलांसाठी मोठा राजकीय सेटबॅक मानला जातोय। आता काँग्रेसमधूनच त्यांना उघडपणे विरोध होऊ लागलाय। त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांची चांगलीच गोची झालीय। रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई।